हरि ओम. प्रमाणं प्राणनिलय प्राणभूत प्राणजीवन तत्वं तत्वविदेकात्मा जन्म मृत्यू जराति ग. श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक 116 आणि नाम आहे 959. प्रमाणम स्वयं प्रमाण स्वरूप तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इहारसी. गीता 16:24. म्हणून कर्तव्य अकर्तव्य यांचा निर्णय करण्याच्या कामी तुला शास्त्र हेच आधारभूत प्रमाण मानले पाहिजे. शास्त्रात काय विहित आहे हे जाणून कर्म करणे तुला या लोकी योग्य होईल. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां पितंब कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ये धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगाष्टकम 3. माझ्या भक्तांसाठी हा भवसागर फक्त कमरे इतका खोल आहे. याचा दाखला प्रमाण म्हणून कमरेवर हात ठेवलेल्या ब्रह्मदेवाची वस्ती असलेला नाभिकोश हाती धरलेल्या परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी नमस्कार करतो, त्याला भजतो. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जना स यत् प्रमाणं कृते लोकसदनु वर्तते. गीता 3:21. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्याने ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार जग चालते. बाबा वाक्यम प्रमाणम. अशा सर्वच बाबतीत प्रमाणम श्री विष्णूच वंदनीय ठरतात. 960. प्राणनिलय प्राणांचा आधार. सहस्रशीर्षा पुरुषो व्यंकटेश शिरो वधू प्राणेश प्राणनिलया. प्राणान रक्षतु मे हरी. श्री व्यंकटेश्वर वज्र कवच 2. जसे दुर्गा कवच, रामरक्षा स्तोत्र, शिव कवच, नारायण कवच ही देवता कवचे आपल्या प्राणांचे रक्षण करतात. अशा प्राणनिलय श्री विष्णूंचे स्मरण ठेवू. 961. प्राणभूत. अन्नरूपाने प्राण्यांचे पोषण करणारा. जीव श्रेष्ठा या जीवानाम तथा प्राणभृत शुभे तथा सच्चित्ताः प्रवरास्तेंद्रिय हृतयः. भागवत 3:29-28. हे माते, पाषाणादी अचेतनापेक्षा वृक्षादी जीव श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा श्वास घेणारे प्राणी श्रेष्ठ आहेत. त्यात सुद्धा मन असणारे प्राणी उत्तम आणि त्याच्याही पेक्षा इंद्रिय वृत्तीने युक्त प्राणी श्रेष्ठ होत. कपिल भगवान आपल्या मातेला देवहूतीला सांख्य योगाद्वारे सांगतात. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा यज्ञात भवति पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भवा. गीता 3:14. मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा भगवंताचे प्रतिनिधी असणाऱ्या देवदेवतांकडून केला जातो. कोणीही कोणत्याही गोष्टीची निर्मिती करू शकत नाही. उदाहरणार्थ, मानवी समाजाला लागणारे सर्व खाद्य पदार्थ जसे सत्वगुणी व्यक्तींसाठी धान्य, फळफळावळ, भाजीपाला, दूध, साखर इत्यादी. मांसभक्षकांसाठी मांस असते. कोणत्याही पदार्थाची मनुष्याद्वारे निर्मिती होऊ शकत नाही. तसेच उष्णता, प्रकाश, पाणी, हवा इत्यादी ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यापैकी कोणत्याही गोष्टीची निर्मिती मानव समाजाद्वारे होऊ शकत नाही. भगवंताशिवाय भरपूर सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, पाऊस, वारा इत्यादी गोष्टी असू शकत नाहीत आणि या गोष्टीं वाचून कोणी क्षणभरही जगू शकत नाहीत. यावरून स्पष्ट होते की आपले संपूर्ण जीवन भगवंताकडून होणाऱ्या पुरवठ्यांवर अवलंबून आहे. असे प्राणभूत श्री विष्णूच आपले पोषण करतात. त्यांची यज्ञाद्वारे सेवा करू. 965. प्राणजीवन. प्राणवायूने जीवन देणारा. अजं रुक्मिणी प्राण संजीवनं तं परं धाम कैवल्य मेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाष्टक 8. जो आजन्म आहे, रुक्मिणीचा जीवनाधार आहे, जो भक्तांसाठी भगवंत विश्रामाचे श्रेष्ठ ठिकाण आहे, तो जागृती, स्वप्न व सुषुप्ती यांच्या पलीकडील शुद्ध विरक्ती आहे. शरणागताचे दुःख हरण करणाऱ्या देवांच्याही देवाला, परब्रह्मस्वरूपी श्री पांडुरंगाला मी भजतो. अपाने जुहती प्राणम, प्राणे अपानम तथा परे, प्राणापान गती वृद्ध्वा प्राणायाम अपरायणाः. या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपानवायूमध्ये व अपानवायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छवास थांबून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूस प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. अशा प्राणजीवन श्री विष्णूंनी दिलेल्या जीवनाचे सार्थक करूया. तत्वम ब्रह्मरूप, तत्वम असी, तो तूच आहेस. अम ब्रह्मास्मी, मीच दिव्य ब्रह्म आहे. प्रज्ञानम ब्रह्म, अम आत्मा ब्रह्म. केवळ एकले शुद्ध परब्रह्म होते. त्याने संकल्पाने सृष्टीला श्री आणि तो खेळ खेळू लागला. पण हा जीवात्मा मायेने झाकल्याने स्वरूप विसरला व तो परमात्म्यापासून वेगळा मानला जाऊन जन्म मरणात अडकला. भगवंत म्हणतात, अरे तू माझाच अंश आहेस, आपल्यात भेद नाही रे. अनेक जन्मयोनी बदलल्या सरी तो तूच आहेस, जो मी मूळ शाश्वत सत आहे. अशा तत्वम श्री विष्णू विरघळून जाऊ. 964. तत्वविद, आत्मतत्व जाणणारा. तत्ववित्तो महाबाहो गुणकर्म विभागयोः, गुणागुणेषु वर्तन्त इति मत्मान सज्जते. गीता 3:28. परम सत्याचे ज्ञान असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणाऱ्या आपल्या विचित्र अवस्थेला जाणतो की आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहोत आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असूनही आपण स्वरूपतः सच्चिदानंद भगवंताचे अंश आहोत आणि कोणत्या तरी कारणास्तव आपण सर्व जीवनाच्या भौतिक संकल्पनांमध्ये गुरफटले गेलो आहोत. त्याच्या विरुद्ध स्वरूपात त्याला आपली सर्व कर्म पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियोजित करावयाची असतात. म्हणून तो स्वतःला कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संलग्न करतो आणि अनुषंगिक व अस्थायी असणाऱ्या भौतिक इंद्रियांच्या कर्मापासून स्वाभाविक अनासक्त होतो. तो जाणतो की आपले भौतिक बद्ध जीवन हे भगवंतांच्या परम नियंत्रणाखाली आहे. म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रक्रियांमुळे विचलित होत नाही. सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया या आपल्याला भगवत कृपेमुळेच प्राप्त झालेल्या आहेत असे तो मानतो. भगवंताप्रमाणे जो परम सत्य ब्रह्म परमात्मा पुरुषोत्तम आणि भगवान यातील विविध स्वरूपांना जाणतो त्याला तत्वविद म्हटले जाते. कारण त्याला आपण परमसत्याशी संबंधित असलेल्या आपल्या वास्तविक स्थितीचे ज्ञान असते. धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. भागवत मंगलाचरण. स्वतःच्या तेजाने जो अनन्य भक्ताच्या मनातील मायेचा अंधार पूर्णपणे नाहीसा करतो त्या एकमेवा द्वितीय परमसत्य परमात्म्याचे माया निरसनासाठी आम्ही ध्यान करतो. अशा तत्वविद श्री विष्णूंचे ध्यान करू. 965. एकात्मा, अद्वितीय, एकमेवाद्वितीय. म्हणून आपण विश्व देखीजे, आपणची विश्व होईजे, ये साम्यची एक उपासीजे. पांडवागा ज्ञानेश्वरी. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मी तो पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. एक अधिक आत्मा. सर्व चराचरात एक शाश्वत अबाधित कालातीत चैतन्य भरून राहिले आहे. सूक्ष्माति सूक्ष्म स्थूलाति स्थूल असे आहे. मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. गीता 7:7. माझ्या श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही
अच्छेद्यो यमदाह्यो मक्लेद्यो शोष्य एवच नित्य सर्वगतस्थाणु रचलो यम सनातन. गीता 2:24. हा आत्मा अविद्राव्य व न तुटणार आहे आणि त्या सुकवणे किंवा जाळणे शक्य नाही. हा नेहमी टिकणारा, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि नित्य सारखाच राहणारा आहे. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, वाऱ्याने सुकवताही येत नाही. अद्वैतम अच्युतम अनादिम अनंत रूपम ब्रह्म संहिता एको देवो नित्य लीलानुरक्तो भक्तव्यापी हृद्यंतरात्मा पुरुषबोधिनी उपनिषद एकम सत्पिप्रा बहुधा वदन्ति विश्वम जनयन देव एकः. ऋग्वेद 1:164. ईशावास्यम इदं सर्वं यत्किंचित जगत्याम जगत ईशावास्य ईशते देव एकः 1:10. एको जालवान 3:1. एको हि रुद्र न द्वितीयाम तस्तु 3:2. द्यावा भूमी जनये देव एकः 3:3. एको देवा सर्वभूतेषु गूढ 6:11. स्वभावतो देव एकः स्वभाव गुणोत 6:10. एको भोनाम यो विदधाती कामान 6:13. अशा एकात्मा श्री विष्णूंची सत्ता समजून घेऊ. 966. जन्म मृत्यू जरातिगह. जन्म मृत्यू वार्धक्य आदी शरीर धर्म नसलेला भगवंताचा देह दिव्य व प्राकृत देही भेदरहित जन्म मृत्यू रहित सर्व कारण कारणा अविनाशी नित्य सिद्ध निर्विकार अनादी सर्वादी सच्चिदानंद घन स्वरूप आहे. पंचभूतात्मक देहाच्या रक्त मांस अष्टधा प्रकृतीने तो बनलेला नाही. चिदानंदमय रूप आहे. स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोपी. भागवत. नित्य नूतन सत्य दिव्य सनातन स्वेच्छामय असल्याने त्याचा कधीही नाश होत नाही. प्राकृत देहात जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती. या प्राकृत नाशवंत देहाच्या 6 अवस्थारहित तो असतो. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः. अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. गीता 2:20. तो अजन्मा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. अशा जन्म मृत्यू जराती श्री विष्णूंचे स्मरण ठेवू. अशा प्रकारे श्लोक क्रमांक 116 आणि नामे 966 संपन्न झाली. हरि ओम.